नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। 40 वर्षांचा अन्याय आता निर्णायक लढाईत हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा पुनर्वसनासाठी ग्रामस्थांचा एल्गार। 15 ऑगस्टला JNPA प्रशासन भवनासमोर उपोषण। उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा अर्थात शेवा कोळीवाडा आणि नवीन शेवा या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आता निर्णायक आंदोलनाची हाक दिली। JNPA प्रकल्पासाठी स्थानिकांनी जमीन आणि घरे दिली, तसेच पारंपरिक उपजीविकेवरही परिणाम सहन केला। मात्र एवढ्या वर्षानंतरही पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। आश्वासन नको, निर्णायक निर्णय हवा अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा निर्णय घेतला। रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता नवीन शेवा येथील श्री शांतेश्वरी मंदिरात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। या बैठकीला या आंदोलनात सर्वपक्षीय अधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ सहभागी होणार असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलं। बैठकीला माजी आमदार मनोहर शेठ भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, सरपंच सोनल घरत, नवीन शेवा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण म्हात्रे, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा घरत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि दोन्ही गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत बनावट व चुकीची 2 आज्ञापत्रे रद्द करा, विस्थापितांना न्याय द्या आणि पुनर्वसन करा अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, सरपंच सोनल घरत, कमळाकर पाटील, भाजपचे चंद्रकांत घरत, पंडित घरत, सुरेश कोळी यांनी माजी सरपंच परमानंद कोळी आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। 40 वर्ष प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर आता शासन आणि JNPA प्रशासन काय निर्णय घेणार, ग्रामस्थांचे 15 ऑगस्टचे उपोषण कितपत निर्णायक ठरणार याकडे संपूर्ण उरण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आज इथे एक महत्त्वाची मीटिंग संपन्न झाली नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासंदर्भात। काय सांगाल या मीटिंगविषयी आणि काय नेमकं निष्पन्न झालं? सर्वप्रथम नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाडा हे दोन्ही गावं एकच आहेत आणि आम्ही खरे म्हटलं तर दोन्ही गावाचे नागरिक आम्ही भाऊ म्हणून आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। जे 40 वर्षापूर्वीपासून शासन आमची खऱ्या अर्थानं जी काय फसवणूक करतो ती फसवणूक होतो आहे, त्यासाठी गाव दोन्ही एकत्र आलेले आहे आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी आज या ठिकाणी ग्रामस्थांना अक्कल आलेली आहे की शासनाला जर आपल्याला शासन देत नसेल तर शासनाला आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवण्याचं काम आज या दोन्ही ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे आणि आम्ही 15 ऑगस्टला या ठिकाणी निदर्शनं उपोषण करणार आहोत। तोपर्यंत शासनाने जर आमचं बैठक लावून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जर त्याने आमच्या मागण्या मान्य केल्या तर नक्कीच चांगलं होईल। पण आजची परिस्थिती बघितली तर शासन हा चक्क खोटारडा, जे JR काढले ते JR लपवतात आणि नवीन JR काढून आमची फसवणूक करतात। त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर प्रत्येक वेळी आपला न्याय मिळत असतो। तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी राजकीय आपल्या बाजूला ठेवून सर्व आम्ही एकत्र आलो। या ठिकाणी शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, अजून जे काही पक्ष असतील ते सगळे पक्ष आहेत। पण या सर्व पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मनात निर्धार केलेला आहे की आपण ही लढाई जिंकेपर्यंत लढायची। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी विठ्ठल ममताबादे, उरण रायगड।